नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या धोरणांविरोधी काम केल्यामुळे राज्य सरचिटणीस आणि कोकण संघटक वैभव खेडकर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून खेडकर भाजप किंवा शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होती। अखेर या चर्चांवर शिक्कामोर्तब करत मनसेने हा कठोर निर्णय घेतला। एवढेच नाही तर खेडकर यांच्या सोबतच अविनाश सोंदळकर, संतोष नलावडे आणि सुबोध जाधव यांनाही पक्षातून काढून टाकण्यात आले आहे। दरम्यान गेल्या काही काळापासून खेडकर यांना भाजपकडून उघडपणे निमंत्रण मिळत असल्याचं दिसून आलं होतं। दापोलीत झालेल्या महायुतीच्या कार्यक्रमात ते व्यासपीठावर उपस्थित होते आणि तिथेच त्यांना भाजपमध्ये येण्याची जाहीर ऑफर करण्यात आली। जरी खेडकर यांनी भाजप प्रवेशाचे वृत्त नाकारले असले तरी त्यांचा प्रवेश निश्चित असल्याचं सांगितलं होतं। एवढंच नाही तर वैभव खेडकर पक्षातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच मनसेकडून त्यांना आणि इतर 3 पदाधिकाऱ्यांना पक्षातून बडतर्फ केल्याचे पत्र पाठवण्यात आले। आपण पक्षाच्या नियमांचे आणि धोरणांचे उल्लंघन केले तसेच पक्षविरोधी कार्य केले असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे। एवढंच नाही तर राज ठाकरेंच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे। या कारवाईमुळे कोकणात मनसेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, कारण खेडकर हे या भागात पक्षाचे एक महत्त्वाचे आणि आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जातात। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं या संदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।